वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील ऑटो रिक्षांना एलपीजी पुरवठा करणारे 10 खासगी पंप सध्या पूर्णपणे बंद पडल्याने सुमारे 16,000 रिक्षा चालक अडचणीत आलेत। एलपीजीचा पुरवठा पूर्णतः ठप्प झाल्याने हे पंप ओस पडले असून वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे। या परिस्थितीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यस यांनी राज्य पुरवठा विभागाचे समन्वयक चंद्रकांत डांगे यांच्याशी मंगळवारी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे। सोलापुरातील रिक्षा चालकांची वाढती अडचण आणि त्यांनी त्यावेळी निदर्शनास आणून दिली आहे। थांबलेला एलपीजी पुरवठा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे। यावर डांगे यांनी हा विषय राज्य व केंद्र सरकारसमोर मांडून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू अशी माहिती दिली आहे। ऑटो एलपीजी मिळत नसल्याने अनेक रिक्षा चालकांवर बेरोजगारीची कुरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून शासनाने तातडीने पाऊल उचलून हा राज्यव्यापी प्रश्न सोडवावा अशी मागणी संघटनेने केली आहे। घरगुती गॅस ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात येत असून पुरवठा विभागाचे कर्मचारी तसेच बीपीसीएल, आयओसीएल व एचपीसीएलचे प्रत्येकी एक प्रतिनिधी नियुक्त करण्यात येणार आहे। नागरिकांनी गॅस संबंधित अडचणींसाठी अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या 0217-273-1008 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय। इंडियन ग्राहकांनी इंडियन ऑइल वन, भारत गॅस ग्राहकांनी बीपीसीएल फॉर बिझनेस आणि एचपी गॅस ग्राहकांनी एचपी हे ॲप डाउनलोड करावे। संबंधित ॲपमध्ये माहिती भरून आधार फेस आरडी द्वारे प्रमाणीकरण करून ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे। गॅस बुकिंग नंतर नियोजित वेळेत सिलेंडर घरपोच मिळणार असल्याने नागरिकांनी एजन्सीसमोर रांगा लावू नयेत असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।